राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळात होणार फेरबदल। जितेंद्र आव्हाड, विजयकुमार गावित यांचे भाऊ शरद गावित यांची वर्णी लागण्याची शक्यता। तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीत रवाना। भाजपचे नवे अध्यक्ष कोण? चर्चा आता अंतिम टप्प्यात। ओम माथुर यांचं नाव आघाडीवर, अमित शहा आणि जेपी नड्डा यांचीही नावं चर्चेत। मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेचा वाद पेटला। CNN-IBNला मिळालेल्या 2004च्या प्रतिज्ञापत्रात स्मृती इराणी यांनी BA असल्याचा केला होता दावा, तर 2014 मध्ये FY BCom असल्याचं केलंय नमूद। वहाँ काफ़ी मैं अध्ययन करके लद्दाख और लेह से आया हूँ और निश्चित रूप से हम उनको कन्विंस कर पाएंगे। कलम 370 काश्मीरच्या विकासात अडथळा, नितीन गडकरी यांची भूमिका। तर कलम 370 बळकट करा, PDPची मागणी। कलम 370 रद्द केलं तर जम्मू काश्मीर भारताचा भाग असणार नाही, ओमर अब्दुल्ला यांचा इशारा। कारण भाजप स्पष्ट बहुमतमध्ये आला आहे, त्यामुळे एनडीएतल्या घटक पक्षांना फारसं तेवढं महत्व नाही जेवढं अटल बिहारी सरकारच्या काळात होतं। महत्व कदाचित कमी असेल। भाजपला बहुमत मिळाल्यामुळे शिवसेनेचं महत्व कमी झाल्याची ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची भावना। तर अनंत गीते यांनी स्वीकारलाय पदभार। नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये झालेल्या चर्चेनंतर सेनेची नाराजी आता दूर। मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांच्या गाडीवरचा लाल दिवा काढला। राज्यातल्या सगळ्या महापौरांच्या गाडीवरचे लाल दिवे काढण्याचे राज्य सरकारचे आदेश, सुनील प्रभूंचा विरोध। आयएनएस विक्रांत वाचण्याची शक्यता कमी। आयबी कॉर्पोरेशननं विक्रांतला जहाज तोडणी करणाऱ्या दारुखाना डॉकमध्ये हलवलं। शिवसेनेच्या खासदारांचं नेव्हिल डॉकसमोर ठिय्या आंदोलन। आणि बांगलादेश आणि इंग्लंड सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा। बांगलादेश वनडे सिरीजसाठी रैनाकडे कॅप्टन्सीची धुरा, तर इंग्लंड टेस्ट सिरीजमध्ये गंभीरनं केलंय टीममध्ये कमबॅक।